17 वर्षाचा मुलगा आणि हाय बीपी. केसची सुरुवात झाली एका साध्या तक्रारीपासून. सतत डोकेदुखी राहायची म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी बीपी चेक केले तर ते वाढलेले आढळले. डॉक्टरांनी 15 दिवस त्याचे बीपी मॉनिटर केले, परंतु त्या 15 दिवसामध्ये सुद्धा ते वाढलेलेच असायचे. त्यामुळे त्यांनी त्याला बीपीची गोळी चालू केली. परंतु काही काळानंतर बीपी हे अपेक्षेप्रमाणे नियंत्रणात राहत नव्हते आणि तसेच डोकेदुखी सुद्धा पूर्णपणे ही बंद झालेली नव्हती. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला होमिओपॅथिक मेडिसिन घेण्याचा सल्ला दिला. केस घेताना त्याच्या बोलण्यामध्ये अहंकार हा स्पष्टपणे जाणवत होता. विचारलेल्या प्रश्नांची तो नीट उत्तरे देत नव्हता. आई वडील मध्ये काही सांगायला गेले तर तो त्यांना मध्येच थांबवायचा. त्याच्या वागण्याबद्दल आणि स्वभावाबद्दल त्याच्या आईने काही गोष्टी आधीच मला फोनवर सांगितल्या होत्या. तो त्यांचा एकुलता एक म्हणजेच सिंगल चाइल्ड होता. त्याचा स्वभाव खूप रागीट, जिद्दी, हट्टी आणि चिडका होता. राग आल्यानंतर बीपी वाढेल की काय अशी आई वडिलांना सतत भीती वाटायची. त्यामुळे त्याचे बरेचसे हट्ट हे पुरवल्या जात होते आणि हळूहळू ही गोष्ट त्याला कळून चुकली होती. राग केला, चिडचिड केली की आपले हट्ट हे पुरवल्या जातात. त्यामुळे तो त्याचा गैरफायदा घ्यायला लागला होता. त्याला सगळ्या महागड्या वस्तू लागायच्या आणि पैसे सुद्धा खूप खर्च करायचा. पण अभ्यासात मात्र त्याचे एवढे लक्ष नव्हते. जेमतेम पास होईल एवढाच अभ्यास तो करायचा. त्याची फिजिकल कंप्लेंट, पॅरेंट्सनी दिलेली माहिती आणि माझे ऑब्झर्वेशन यावरून वेराट्रमल हे मेडिसिन त्यासाठी योग्य ठरले. पुढील फॉलोअप मध्ये डोकेदुखी कमी झाली. त्याला ज्या डॉक्टरांनी बीपीची गोळी चालू केली होती त्यांच्याकडेही त्याचा फॉलोअप चालूच होता. कारण होमिओपॅथिक मेडिसिन चालू केले म्हणजे आधीचे चालू असलेले मेडिसिन अचानक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करणे हे योग्य नसते. त्याचे बीपी हळूहळू नियंत्रणात येऊ लागले. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचा डोस कमी केला. आज त्याचे वय 26 वर्ष आहे, परंतु तो कुठल्याही औषधाशिवाय पूर्णपणे बरा आहे. कारण होमिओपॅथिक मेडिसिन चालू असतानाच त्याचे बीपी हे नॉर्मल राहत होते. त्यामुळे त्याला ज्या डॉक्टरांनी बीपीची गोळी चालू केली होती त्यांनीच त्याला ती बंद करायला सांगितली. आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आईवडिलांनी सांगितले की डॉक्टर, तो आता पहिल्या एवढा चिडत नाही किंवा त्याचे रागाचे प्रमाण हे भरपूर कमी झालेले आहे. आम्ही फक्त हाय बीपीचे उपचार करत नाही तर हाय बीपी असलेल्या व्यक्तीला समजून घेऊन उपचार करतो. म्हणूनच एकाच आजारासाठी प्रत्येकाला एकच औषध असेलच असे नाही. थँक्यू.